हाही कार्यक्रम हातामध्ये घेण्यात येणार आहे। मला आज या गोष्टीचा विशेष आनंद आहे की बाबाजींनी ज्यावेळेस ही जागा घेतली होती आणि फुकटात घेतली नव्हती, टेंडर काढून त्या ठिकाणी पैसे भरून त्यांनी घेतली होती, त्यावेळी अनेक विरोधकांनी टीका केली होती। आज त्यांनी येऊन बघितलं पाहिजे की रामदेव बाबांनी कशा प्रकारे विदर्भातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणणारा प्रकल्प हा या ठिकाणी सुरू केलेला आहे। मोठ्या प्रमाणात मदत होईल, कारण आपल्याकडे अन्न प्रक्रिया केंद्र नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होत होते। एक गोष्ट अजून मला सांगितली पाहिजे की हा हर्बल पार्क देखील आहे, त्यामुळे आम्ही मागे चर्चा केली, गडचिरोली आहे, मेळघाट आहे, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपले हर्बल सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत। त्याचंही सोर्सिंग या ठिकाणी करून आणि या हर्बल पार्कमध्ये त्यालाही किंमत मिळावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल। नाही, आता सगळ्या गोष्टी फायनली झालेल्या आहेत, फक्त आता हँडिंग ओव्हर करता सेंट्रलच्या कॅबिनेटला प्रस्ताव गेलाय, तो पुढच्या 15-20 दिवसात मान्य होईल आणि त्यानंतर काम वेगाने सुरू होईल।